या संघाला यावेळेस फटका चांगला आहे, थोडस खराब क्षेत्ररक्षण आणि मिळते एक धाव या चेंडूवरती मनोज पाटील. ज्या मनोज पाटीलने पहिल्या सामन्यामध्ये 42 धावांची विस्फोटक इनिंग साकारली होती, तोच मनोज पाटील आपण पाहतोय. राकेश पाटील आणि मनोज पाटीलने चांगली सुरुवात केली आहे. मांगरूळ संघाचा 12th मॅन विनंती असेल आपण आमच्या कॉम्बॉक्स मध्ये या. मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल आणि सुरेख झेल पकडलाय, फलंदाज झालाय बाद. लागतोय हा पहिला धक्का स्वर्गीय निशांत 11 मांगरूळ संघाला. राकेश पाटील बॅक टू द पवेलियन. थोड्याच वेळानं समाजसेवक कोणीगावचे कुणालजी पाटील साहेब, त्याचबरोबर गणेशजी पाटील साहेब कोणीगावचे समाजसेवक, त्यानंतर सन्माननीय आनंदजी फुलोरे साहेब थोर समाजसेवक कोणीगावचे या त्रिमूर्तीचं आगमन होणार आहे या स्पर्धेमध्ये. कुणालजी पाटील त्याचबरोबर गणेशजी पाटील आनंदजी फुलोरे समाजसेवक कोणीगावचे या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. थोड्याच वेळात त्याचं आगमन होणार आहे. यस, नाव बॅक टू क्रिकेट ओ टू कॉम बॉक्स. आणि नितीन दादा मात्रे आपण या, नितीन दादा मात्रे आपण यायचं व्यासपीठावरती. चला, येस रोशन. थँक्यू सो मच सोनू बांगर. न्यू बॅट्समन चेतन येतोय. धावसंख्या 2 आहे, षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. यावी चांगला फटका आहे, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतोय चेतनच्या बॅट मधून. सो मच. चेतनने सुरुवात खूप चांगली केली आहे. धावसंख्या 6, 3 षटकांचा सामना आहे. 6 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल सुरू आहे. लाऊड अपील करतायत कॉट बँची आणि अपील फेटाळली आहे. राहुल पाटील आहेत यष्ट्यांच्या पाठीमागे. आपण पाहिलं जोरदार अपील केली होती कॉट बँची आणि अपील फेटाळली. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या 6. एक चेंडू शिल्लक या षटकातील. चांगली गोलंदाजी नयन राणे करतायत या षटकामध्ये. यावेळेस मिस टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनला जज करतायत आणि अप्रतिम झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद चेतन. बॅक टू द पवेलियन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे स्वर्गीय निशांत 11 मांगरूळ संघाची. 2 बाद 6. सो मच. मानपाडा गावचे समाजसेवक उद्योजक समर दादा वजे यांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2 बाद 6. 3 षटकांचा सामना आहे. नेक्स्ट मॅच वेदिका एलेक्स 11 खोनी बी आणि खरड या 2 संघांमध्ये असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे टॉस साठी या. बघा नक्कीच दोन्ही संघांना एक सूचना असेल. यावेळी चांगला स्ट्रोक खेळलेत अलॉंग द कार्पेट. चेंडू जातोय मिडविकेटच्या दिशेने आणि मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 7. बघा
दुसऱ्या फेरीमधील हे दोन सामने आहेत आणि त्या दोन सामन्यांमधून जो संघ जास्त धाव बनवेल आणि तो संघ विजय मिळवेल त्या संघाला बाय आहे. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. काल देखील आपण तेच केलं आणि आज देखील तेच करणार आहोत. ज्या संघाच्या जास्त धाव असतील त्याच दरम्यान आपण पाहतो सन्माननीय कुणालजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले आमच्या या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर समाजसेवक कोणीगावचे गणेशजी पाटील साहेब आणि तदनंतर समाजसेवक कोणीगावचे उद्योजक आनंदजी पुलोरे साहेब देखील या ठिकाणी थोड्याच वेळानं त्यांचं देखील आगमन होणार आहे. या तिन्ही मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होणार आहे आपण पाहतोय. आणि समरजी वजय यांचं देखील आगमन झालंय आमच्या व्यासपीठावरती. गोल्डन मॅन आपण पाहतो नक्कीच नेहमीच ते या स्पर्धेला भेट देत असतात आणि त्याचबरोबर त्यांचे तमाम सहकारी देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या आहे 7. 3 फलंदाज गमावलेत. अक्षय पाटील यांची देखील चिंता वाढली आहे कारण की स्वर्गीय निशांत इलेव्हन मांगरोळ या टीमचे बिग सपोर्टर आहेत. अक्षय पाटील काल रात्रीपासून आम्हाला ते साथ देत आहेत. त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड भरलं जात आहे आणि तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. फुल टॉस चेंडू आहे. बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चुकीला माफी नाहीये. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. कुणालजी पाटील साहेब त्याचबरोबर समाजसेवक गणेशजी पाटील साहेब आणि तदनंतर त्यांच्या समेत सन्माननीय आनंदजी पुलोरे साहेबांचं देखील आगमन झाले आणि त्यांचं तिन्ही मान्यवरांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत एसपी ग्रुप चषकामध्ये. टीम गोलंदाजी आउटस्टँडिंग गोलंदाजी राहुल पाटील करतायत या षटकामध्ये. एक तो ह्या डॉट बॉल. धावसंख्या आहे 13. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. प्रचंड वेग आपण पाहिलं. व्हेरिएशन भरपूर आहे राहुल पाटीलकडे. दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता राहुल पाटील मध्ये आहे आणि क्विकर वन देखील त्याचा प्रमुख अस्त्र आहे. व्हेरिएशन भरपूर आहे. लाऊड अपील आणि फिंगर अप. फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन लागतोय. अजून एक धक्का. नील बॅक टू द पवेलियन. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे मांगरोळ या संघाची 4 बाद 13. दरम्यान महादू पाटील साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कोणी बी आणि खरड या 2 संघांमध्ये यापुढील सामना असेल. टॉससाठी आपण बॅटची गडा आणि फिंगर अप. फलंदाज झाले बाद. बिग विकेट डाऊन. या सामन्यामधील ही गोल्डन विकेट मिळवली आहे मनोज पाटील. बॅक टू द पवेलियन. उमेश यांचं देखील आगमन झालेलं आहे. उमेश
वेलकम स्वागत आहे. कोणी गावचे ते समाजसेवक आहेत. उमेश, स्वागत आहे आपलं या स्पर्धेमध्ये. SP ग्रुप चषक आपण पाहतोय आणि आजची ही दुसरी रात्र आहे. क्या बात आहे. बॅकफुटला जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न, शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. मिनिटे एकच धावे चेंडूवरती. धावसंख्या 14. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय. या अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये स्वर्गीय निशांत 11 मांगरुळ या संघाला. तेजस पुणे ड्राईव्ह केला. स्ट्रेट ड्राईव्ह आहे. डीप मधून फिल्डर येतील स्क्रीन समोर. क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. धावबाची संधी. विकेटचं बदन. तू चल मे आया ही स्थिती आपण पाहतोय. स्वर्गीय निशांत 11 मांगरुळ क्रिकेट संघ पूर्णपणे बॅकफुटवरती. हा बाद. धावसंख्या आहे 15. 3 चेंडू शिल्लक आहेत. 1 ते 2 मोठे फटके अपेक्षित आहेत मांगरुळ या टीमला. बघूया. गोलंदाजी आतापर्यंत चांगली राहिली आहे. कृषी 11 ब्राह्मण करवले या संघाच्या माध्यमातून अतिरिक्त बाउन्स आपण पाहिलं. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी येतोय हा डॉट बॉल. संघर्ष सुरू आहे मांगरुळ या संघाचा या सामन्यामध्ये. 2 चेंडू अजूनही शिल्लक या शेवटच्या षटकामधील. प्रचंड वेग आहे तेजसच्या गोलंदाजीमध्ये. ऑनसाइडला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. थोडेसे पंबल झाले आणि मिल्टीला चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या 17. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 17 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर द विकेट. यावेळेस फटका चांगला आहे. लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर षटकार येतोय. फलंदाज मोनिशच्या बॅट मधून आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 23 आणि 24 धावांचं टार्गेट सेट केलंय स्वर्गीय निशांत 11 मांगरुळ संघाने. कृषा 11 जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवले या संघासमोर. टॉस आपण करूया. वेदिका एलेक्स 11 खोनी बी आणि खरड या 2 संघांमध्ये या पुढील सामना असेल. तर आपण या ठिकाणी काही सन्मान देखील घेणार आहोत. रोशन आणि टॉस देखील करणार आहोत. तर शुभसन्मान या ठिकाणी केले जातील आमच्या व्यासपीठावरती. सन्माननीय कुणालजी पाटील साहेब थोर समाजसेवक कोणीगावच्या या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान केला जाईल. तर मी विनंती करतो सरपंच मांगरुळ गावचे नक्कीच रविदादा पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण कुणालजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती करावा. समाजसेवक कुणालजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत कोणीगावचे आणि त्यांचा शुभ सन्मान होत असताना आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमच्या मांगरुळ गावचे सरपंच नक्कीच रविदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होत असताना आणि हा सन्मान स्वीकारला जातोय. त्यानंतर गणेशजी पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत समाजसेवक कोणीगावचे. दादांचा देखील शुभ सन्मान आपण करूया. रविदादांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण हा शुभ सन्मान देखील आपल्या शुभ हस्ते कंप्लीट करावा. त्याचबरोबर आनंदजी पुलोरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल आमच्या व्यासपीठावरती. पुन्हा एकदा नक्कीच रविदादांच्या शुभ सन्मान आम्ही कंप्लीट करतोय. अनेक सारे मान्यवर भेट देत असताना साईनाथ दादा पाटील यांना आणि SP ग्रुप या चषकाला आपण पाहतो सर्वांचं प्रेम या स्पर्धेवरती नेहमीच राहिले आणि आज सर्व मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित झालाय. सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभार देखील व्यक्त करतोय.
त्याचबरोबर समरजी वजे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत मानपाड्याचे, त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. समरजी वजे साहेब देखील उपस्थित आहेत मानपाड्याचे, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती करता येतोय. रविदादांच्या शुभ हस्ते हा देखील शुभ सन्मान केला जाईल. शुभ सन्मान देखील होता. त्यानंतर आपण दोन्ही टीमचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत. वेदिका 11 कोणी आणि अजून एक सन्मान राहिला गेला तर नागावचे आमचे दिलीपजी भोईर साहेबांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. दिलीपजी भोईर साहेब देखील उपस्थित आहेत नागावचे उद्योजक आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय आमच्या या व्यासपीठावरती. चला नक्कीच गणेशदादा पाटील, कुणालदादा पाटील आणि आनंदजी फुलोरे या तिन्ही मान्यवरांनी पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या आणि आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी देखील केली जाईल आणि एक फोटो बॅग देखील घेतला जाईल. चला कॅप्टन यायचं लगेच आपण वेदिका Alex 11 कोणी टीम आणि त्याचबरोबर गावदेवी खरड टीमचे कॅप्टन देखील जॉईंट होतात मयूर. तर राहुल पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. समर वजे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. 24 धाव बनवायचे आहेत या सामन्यामध्ये. ब्राह्मण करवली या संघाला शेवटच्या बॉलवरती मोनिशने षटकार लगावला आणि एक फायटिंग टोटल नक्कीच उभी केली आहे मांगरुळ या संघाने, कारण की मांगरुळ या टीमची गोलंदाजी चांगली आहे. थँक्यू. तर टॉस झाला आणि टॉस जिंकलाय तो म्हणजेच गावदेवी खरड टीमनं आणि नाणेफेकी जिंकल्या तर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे आणि मॅच कडे आपण जाऊया पुन्हा एकदा रोशन संते यांच्याकडे. थँक्यू सो मच. ऑफड्रेसचा फटका आपण पाहिला. नक्कीच तंत्रशुद्ध फलंदाज आहे राहुल पाटील. जागृती स्पोर्टचे ते सर्व आहेत. राहुलभाई पाटील आणि ब्राह्मण करवले हा त्यांचा संघ आपण पाहतोय, ज्या संघाने या मॅच मध्ये नक्कीच चांगली कामगिरी केली आहे. 24 धाव बनवायचे आहेत 3 षटकांमध्ये. तर रविदादा पाटील यांच्याकडे नक्कीच विकेट हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. क्या बात आहे. बॅकपुलला जाऊन अप्पर कट आठवण करून दिले वीरेंद्र सेवकची. बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय तेजसच्या बॅटमधून. सो मच. धावसंख्या आहे 5. सुरुवात दमदार केली कारण की 8.00च्या सरासरीने या धावा बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आणि झेल पकडण्याचा एका हातामध्ये प्रयत्न केला होता. शॉर्ट कव्हरला किरण होते आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. लहान मुलं खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत पहिल्या सामन्यापासून, कारण की मांगरुळ 40+ या संघाने 2 सामने जिंकले. त्यानंतर मांगरुळ रेग्युलर संघाने 1 सामना जिंकला आणि दुसरा सामना त्यांचा सुरू आहे आणि पहिल्या सामन्यापासून नक्कीच प्रेक्षक वर्ग खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहे. ड्राईव्ह केलाय अलोंग द कार्पेट, चेंडू जातोय स्क्रीन समोर. चांगलं क्षेत्ररक्षण मिळते फक्त 1च धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती. राहुल पाटील खूप चांगली बॅटिंग करतायत. सेन्सिबल बॅटिंग. मी आधीच म्हटलं तंत्रशुद्ध फलंदाज आहेत राहुल पाटील आणि तेजस पाटील. ही जोडी मैदानावरती आहे. गावदेवी खरड आणि गावदेवी वेदिका Alex 11 कोणीबी या 2 संघांमध्ये या पुढील सामना असेल. फुल टॉस चेंडू आहे. स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळते. क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखणा फटका, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चौकार. संख्या आहे 11 आणि जिंकण्यासाठी आता मात्र रणबॉल इक्वेशन आहे. 13 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. आलाय हा डॉट बॉल आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय.
आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 11. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 13. कोणी गावचे समाजसेवक उद्योजक कुबल ठोंबरे साहेब इथे उपस्थित आहेत. साहेबांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 12 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. गोलंदाज साहिल येतोय या दुसऱ्या षटकामध्ये. यावेळी ड्राईव्ह केलाय अलोंग द कार्पेट. चेंडू जातोय लॉंगॉनच्या दिशेने. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावीवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 12. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही 12 धावांची गरज आहे. 11 चेंडू शिल्लक. काल देखील असाच सामना झाला होता. भालबी आणि डावलपाडा या दोन संघांमध्ये शेवटचा सामना आणि त्या धावा डिफेंड केल्या होत्या डावलपाडा संघाने. फिंगर अप फलंदाज झाले बाद. बिग विकेट डाऊन. तेजस पाटील बॅक टू द पवेलियन. आपण पाहू शकाल 12 सॉफ्ट हँडने खेळतायत आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 13 जिंकण्यासाठी अजूनही 11 धावांची गरज आहे. धावसंख्या आहे 13. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे साहिलचं. हे षटक फार महत्वाचं आहे. हे 3 चेंडू फार महत्वाचे. यावेळी फटका चांगला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. चेस भरपूर मोठी आहे. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर वाईड इस्ट लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. धावसंख्या 17 आणि आता मात्र 7 धावांची गरज आहे. बॅकफुटला जाऊन फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. समोर प्रेक्षक आहेत बघा. विनंती असेल व्यासपीठाच्या उजव्या बाजूला त्यांना विनंती आहे थोडंसं आपण पाठीमागे या. ही आयोजकांची सूचना आहे. सामना तुम्ही जरूर एन्जॉय करा कारण की प्रेक्षक हा प्रमुख घटक असतो कोणत्याही स्पर्धेचा. 7 चेंडू आणि 7 धावांची गरज. ऑन साइडला शॉर्ट ऑन पुल केले. क्षेत्ररक्षक आहे. डाऊन दी बॉल. टिपलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज. राहुल पाटीलचा खेळ लागतोय. हा दुसरा धक्का क्रिशा 11 जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवली या संघाला. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायचे धावा 7.
6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. अवघ्या 6 धावेंचं षटक फेकले गोलंदाज साहिलने आणि या मॅच मध्ये कमबॅक करून दिलंय स्वर्गीय निशांत 11 मांगरुळ या संघाला. 6 चेंडू कंपल्सरी बनवायचे धावा 7. स्ट्राईक इनला फलंदाज नयन. पहिला चेंडू लाईन पाहावी लागेल. एक धाव तर पूर्ण केली आणि पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. रतन मानेरकर सर आहेत आणि त्यांनी हा वाईट चेंडू घोषित केलाय. वाईट +1 मिळतील या चेंडूवरती. 2 धावा धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 19 जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. 6 चेंडू शिल्लक. 6 चेंडू आणि बनवायचे धावा 5. या सामन्यामध्ये बिग फाईट मॅच आपण पाहतोय. काटेकी टक्कर या दोन संघांमध्ये क्रिकेटचं महायुद्ध सुरू आहे. ऑन साइडला फटका चांगला गॅप मधून चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. अप्रतिम क्षेत्ररक्षण शक्तीने केलंय. आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण. मिळते फक्त एकच धाव. 5 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी अजूनही 4 धावांची गरज आहे. क्रिकेट आहे. क्रिकेट आणि चितांचा खेळ आहे. काल आपण अनेक उदाहरणं पाहिली या स्पर्धेमध्ये. नक्कीच पाहिलं गेलं तर भालबी संघाने बोहनोली संघाला 4 चेंडू आणि 3 धावा बनवून दिल्या नव्हत्या कालच्या दिवसामध्ये. आणि धावबादची संधी असेल आणि थर्ड अंपायर चेक केलं जाईल रनआउट साठी. रतन मानेरकर सर निर्णय आपण सॉफ्ट सिग्नल द्या. सॉफ्ट सिग्नल रतन सर. बघूया काय निर्णय येतोय. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे आणि त्यांची मदत घेतली जाते. रतन सर आपण सॉफ्ट सिग्नल द्या. थोडा डाऊटफुल आहे आणि सॉफ्ट सिग्नल आउट आहे. परंतु पुन्हा एकदा चेक करूया आपण. पंच चेक करतायत कारण की सामना क्रुशियल आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना फार महत्वाचा आहे. त्यामुळे आपण तिन्ही अँगलने चेक करतोय. नॉट आउट आहे. नॉट आउट आहे. 1 धाव झाली पूर्ण. पंचांचा इशारा काय 22 आहे का पंच? 22 यस. चार चेंडू शिल्लक आहेत आणि 3 धावांची गरज. काल असाच सामना झाला होता आणि तो सामना डिफेंड केला होता भाल बी संघाने. तोच कारनामा करावा लागेल. जर इथून सामना जिंकून दिला मोनिशने तर मांगरुळचे प्रेक्षक त्याला 2 ते 3 वर्ष विसरू शकत नाहीयेत.
यावेळी फटका चांगला गॅप मधून चेंडू जाईल फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. विजय चौकर येतोय आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय क्रिशा 11 जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवली या संघाने. अभिनंदन ब्राह्मण करवले संघाचं. टीमचे पुरस्कर्ते विकासजी ठोंबरे दादा, आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खऱ्या अर्थाने खोनी गावातील 3 संघ आहेत. आज बी संघ आहे, उद्या सी संघ आहे आणि रविवारी ए संघ आहे. क्या बात आहे. ए बी सी हे तिन्ही संघ कुणाल पाटील